या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो. विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे. यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन मी सकाळी सांगितलं, आज परत सांगतोय की पक्ष संघटना मजबूत करून परत फार मोठ्या उमेदीने पक्ष पुढे चालू करण्याच्या बाबतीमधले सर्वांचा सहभाग असावा. त्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, ज्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांनी वेळ देऊन पक्षामध्ये पूर्णपणाने ताकदीने महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा होती. अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो. विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे. यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे. नाही, त्यांनी बघा, आज मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी मीडियाच्या बाहेर काय सांगितलं मी ऐकलेलं नाही. मला वाटतं मी त्यांचे काय सूचना असतील त्या मी ऐकून घेईल आणि मला वाटतं की पक्ष चौकटीतून शिस्तीतून आम्ही व्यवस्थितपणे सगळेजण एकत्रित काम करू. त्यांच्या काही खंत असतील तुमच्या माध्यमातून मला कळत आहेत तर त्यासुद्धा मी त्या दूर करून एकत्रितपणे आता भविष्य काळामध्ये आक्रमकतेने आम्ही आंदोलनं करणार आहोत, संघटना बांधणार आहोत. 2 दिवसाचं आम्ही शिबिर घेतोय आणि पक्षाच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना चांगल्या पद्धतीने एक विरोधी वेगवेगळे प्रश्न आहेत. आज नीटचा परीक्षेचा प्रश्न होता, त्यानंतर भाववाढ आहे, गॅस दरवाढ आहे, पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, देशाला महागाईने ग्रासलेला आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून येत्या काही दिवसामध्ये पक्ष मजबूत पहिला करायचा, संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं आणि एक वाक्यतेने एका विचाराने पक्षाच्या चौकटीतूनच जाण्याचा प्रयत्न करू. स्वतंत्र विचार कोण मांडत असेल तरी त्याला बरोबर घेऊन त्यांना आम्ही पक्षाची भूमिका पट्ट घेऊन चालण्याचा प्रयत्न करू, एवढं सांगतो. पक्षाच्या बैठकीमध्ये शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना भेटतात, त्याच्यामुळे खरं तर कुठेतरी पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे, कारण की पुन्हा पक्ष विलिनीकरणाच्या उंबरठ्यावरती आहे का, असाच सवाल निर्माण. मी आता परत तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, याच्या पुढे मीडियाने विनंती करतो की संभ्रमावस्था निर्माण होते. मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही प्रकारचा विलिनीकरणाचा विषय नाही. यापुढे विलिनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. मी मागेही सांगितलेलं, आत्ताही सांगतो, अशी कुठलीही चर्चा आता पुढे भविष्यात होणार नाही. असं आहे की पवार साहेबांच्याकडे येणारे नेते बरेच आहेत, अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या बरोबर काम करतायत. आता एखादा नेता भेटायला आला, तो कुठल्या कारणासाठी आला म्हणून त्याला लगेच वेगळा अँगल लावण्याची गरज नाही. आज पवारसाहेबांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल भूमिका मांडली, देश हितासाठी त्यांनी भूमिका मांडली, त्याला लगेच पार्टीचा अँगल देण्याची गरज नाही असं मला वाटतंय.